आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। मोरेनगर येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित, ठेकेदार व अधिकारी यांच्यामुळे जलजीवन मिशन योजना रखडल्याचा किरण मोरेंचा आरोप। बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील जलजीवन मिशन विहिरीचे खुलीकरणाचे काम अद्याप सुरू न झाल्याने गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत। 2023 मध्ये तत्कालीन माजी खासदार सुभाष भामरे यांनी मोरेनगर गावातील नागरिकांना शुद्ध जल मिळावे या हेतूने हर घर नळ जलजीवन मिशन अंतर्गत 2,50,00,000 रुपयाची योजना मंजूर करून दिली। माजी खासदार सुभाष भामरे यांच्या हस्ते उद्घाटनही झाले। आज 3 वर्ष झाली, परंतु स्त्रोताचे खुलीकरण न झाल्याने नागरिकांना शुद्ध जलापासून वंचित राहावे लागले। ठेकेदार आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ही योजना रखडली, चुकीच्या पद्धतीने कामे झाली असल्याचा गंभीर आरोप प्रसिद्ध व्यंगचित्रकार व माजी उपसरपंच किरण मोरे यांनी केला। किरण मोरे, मोरेनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यांनी वेळोवेळी लेखी स्वरूपात निवेदने दिली, पंचायत समितीमध्ये तक्रार केली असून उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देत असतात व यातच धन्यता मानत असल्याचा घणाघात त्यांनी केलाय। नुकतेच 2 दिवसापूर्वी पाणीपुरवठा विभाग यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले की नदीपात्र कोरडे पडले, विहिरीत पाणी नाही, त्यामुळे लवकर विहिरीचे खुलीकरणाचे काम युद्धपातळीवर करावे, परंतु अजूनही कुठलीही हालचाल दिसून येत नाही। त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेच्या रोषाला या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागणार एवढे मात्र नक्की। प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार व मोरेनगरचे माजी उपसरपंच किरण मोरे BV न्यूज महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले की पंतप्रधान यांच्या स्वप्नातील विकासाची जलजीवन मिशन योजना आता फक्त अधिकारी आणि ठेकेदार यांची मन की बात झाली आहे। नागरिकांना मात्र शुद्ध जलाची वाटच पाहावी लागत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक विनायक इनामदार। नमस्कार, मी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे आणि मोरेनगर गावातील माजी उपसरपंच। ही आमच्या गावाच्या पिण्यासाठी जी विहीर आहे ही ती विहीर असून ही विहीर आज पूर्णपणे आटलेली आहे, कारण नदीचा पाणी आटून गेल्यावर ही विहीर आटून जाते आणि याच विहिरीवरून आमची नवीन योजना म्हणजे जी जल जीवन मिशन जी योजना मंजूर झाली आहे त्या मंजुरीतून ठेकेदाराने अद्यापही या विहिरीचं काम केलेलं नसून त्याने चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे। म्हणजे स्रोताचं काम आधी करायला पाहिजे होतं, तर त्याने पाईपलाईन केली, पाईपलाईन नंतर टाकीचं काम केलं आणि काही प्रमाणात वितरण केलं, परंतु अजूनही 3 वर्ष उलटून गेले, विहिरीच्या कामाला त्यांनी हात लावलेला नाही। त्याच्यामुळं आता पुन्हा मी निवेदन दिले जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना की तुम्ही हे लवकरात लवकर काम सुरू करावं। जर लवकरात लवकर काम सुरू नाही केलं तर आम्ही गावकऱ्यांच्या माध्यमातून मोठं जन आंदोलन उभारणार।